अयोध्येतील मंदिरात प्रभू रामचंद्र स्थानापन्न 22 तारखेच्या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सोलापूर दौऱ्यावर। देशातील सर्वात मोठ्या गृहप्रकल्पाचं लोकार्पण करण्यासाठी मोदींचा सोलापूर दौरा। सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगेंना सुधारित मसुदा दिला, तर सापडलेल्या कुणबी नोंदींची यादी गावोगावी न लागल्यानं मनोज जरांगे संतापले। राज्य सरकार आणि मराठा आंदोलन अंतर्वाली सराटीत कोणताही तोडगा निघालेला नाही, मनोज जरांगेंचं फेसबुकवरून स्पष्टीकरण। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींच्या घरी 10 तास एसीबीकडून चौकशी। साळवींच्या घराबाहेर कार्यकर्ते आक्रमक, तुर्तास साळवींना अटक नाही। आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी। खिचडी घोटाळ्याप्रकरणी चव्हाण यांना बुधवारी अटक। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रविकांत तुपकरांचा रेल रोको करण्याचा इशारा। बुलढाणा पोलिसांकडून रविकांत तुपकरांना अटक। नाशिकमधील आदिवासी विकास विभागाचे उपायुक्त सुदर्शन नगरे वादात। कर्मचाऱ्यांनी कार्यालयातच धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केल्यानं चर्चांना उधाण। गुजरातमधील वडोदरामध्ये बोट तलावात उलटून अपघात। अपघातात 16 जणांचा मृत्यू। अठरा वर्षांच्या मुलाला कोचिंग क्लासमध्ये हार्ट अटॅक, उपचारादरम्यान मृत्यू। इंदूर शहरातली धक्कादायक घटना। 10वी-12वीच्या 68% विद्यार्थ्यांना भागाकार जमेना। यंदाचा देशव्यापी असर सर्वेक्षण अहवाल समोर, तर 21% विद्यार्थ्यांना दुसरीतलं मराठीही वाचता येईना। सोळा वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश देता येणार नाही। केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना। नियमांचं उल्लंघन झाल्यास क्लासची मान्यता रद्द करण्याचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।